रामकृष्ण हरी मित्रांनो, मी सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, मी काल जेवण दिलं ना तुम्हाला, जरा बाहेर आलेलो आहे. तर मी बाहेर म्हणजे नाही कुठं मित्रांनो, घरी आलेलो आहे परत. तर आपलं काम होतं, घरी पण यायचं होतं म्हणून. आणि मी बहुतेक आज एखाद्या परत पण जाणार आहे मित्रांनो. काही कारण आहे तिची, मी सांगेन ते तुम्हाला नंतर कधीतरी. आता आहे का मित्रांनो, झाडांना पाणी टाकायला आलेलो आहे बघा. लय दिवस झाले मित्रांनो, आपण झाडं पाणी तर टाकतच होते मित्रांनो घरातले, पण काय अवस्था झाली आणि काय नाही ती जरा बघायला आलो म्हणून. तर तेच म्हणतो पाणी पण टाकून होतो. याच्या पिशव्या आपण आणलेल्या का, त्याचा पण वापर झालेला आहे सुरू. चला काय झालं, पाणी टाकून घेऊ एवढ्यांना पहिलं. पूर्ण शमीचं झाड आहे, म्हणजे पिंड पण आहे मित्रांनो, पिंडावरती पण पाणी टाकून घेऊ. चला आता पुढची झाडं आपली मित्रांनो इथं फार सुकलं कोरपड. काय अडचण नाही, आपण याला परत हे करू, हिरवी करू. म्हणजे डायरेक्ट रेड येलो झालेली आहे, म्हणजे सुकून झालेलं आहे असं. आणि मित्रांनो, या कुंडीची झाड लावलेलं का अजून नाही, कुठले काय माहिती यावं झाड म्हणून ते मी मागचं काढलं नव्हतं, तर राहू दे तसंच. अजून लई उलटं पालटं कसं उगलेलं आहे. ह्या बघा आपलं ड्रॅगन फ्रूट जे होतं का, ते पण आहे तसंच आहे, त्याच्यात पण काय वाढ नाही मित्रांनो. 1 मिनिट बरं का, हवे ड्रॅगन फ्रूटला फुल आलते, पण ते हे झालेलं तुम्हाला दाखवते 1 मिनिट बरं. हे बघा, जाऊ दे, ते आपण इथं मातीतच टाकून देऊ, तसं काही झालंच नाही. काटे आहे का मित्रांनो, ड्रॅगन फ्रूटचे काटेला हे झालेले आहेत, पावर जरा मोठे काटे झालेले आहेत आता त्याचे. त्याला पण थोडं पाणी टाकून घेऊ मित्रांनो. फळं लागतील का नाही मित्रांनो, ते आता मला सांगता येत नाही कधी. मित्रांनो, मला हा पण जरा नवीनच ड्रम वाटतोय, पण काय माहिती काय नाही का, जुनाच मित्रांनो, जुनाच जाऊ दे. आणि मित्रांनो, खरं आहे का, इकडं कुणाला पडलेला आहे मित्रांनो यावेळेस जरा. आपण पाणी मित्रांनो झाडांना पक्ष्यांना इथं दिलंच पाहिजे. पक्ष्यांचा त्याच्यात आहे का, त्याच्यात थोडं पाणी टाकू इथलं झालं. हो मित्रांनो, आपलं झाडांना तर पाणी देऊन झालेलं. आणि आता हे उरलेलं पाणी जे आहे का, तिथं पक्ष्यांच्या ह्याच्यात भांड्यात टाकून घ्या. ते भांडं ठेवलेलं आहे पक्ष्यांना, चालू त्याच्यात टाकू आता. त्याच्यात कोणी काय टाकलेलं नसतं तर बरं आहे पहिलंच. मित्रांनो लई घाण झालेली आहे मित्रांनो. आपले जे ऑर्बिस बॉल होते ते पण इथं पडलेले आहेत. जाऊ द्या आता. आणि पक्ष्यांचं जे आहे का मित्रांनो पाणी ठेवायचं, लईच घाण झालेली आहे त्याच्यात. आता इथं याकडे डबड घेऊ आणि त्याच्यात पाणी ठेवू पक्ष्यांना. हे बघा, ही जी डबडे आहेत का मित्रांनो, हे थोडंसं विसळून, हा बघा इथं चांगलंच आहे, याच्यात पाणी ठेवलं आता पक्ष्यांना. तरी थोडंसं आपण पाणी घेऊन मिसळून घेऊ. लई थोडं पाणी आहे, पण आता काय लईच घाण आहे त्याच्यात मित्रांनो, म्हणून आपण या डबड्यांमध्ये पाणी ठेवतो पक्ष्यांना. पाणी जे आहे का मित्रांनो, जरा सावलीचं ठेवू आपण, म्हणजे पक्ष्यांना पण त्रास नको व्हायला. इथं इकडं पाणी ठेवू आपण, येतात मित्रांनो इथून पक्षी. उन्हात जर ठेवलं का पाणी, ते पण तापणच. म्हणून अजून एक डबडं घेऊ मित्रांनो आपण याच्यातून. अशी इथं लई डबडी आहेत, आणि सगळे आईस्क्रीमचे आपणच खाल्लेले. आता ह्या बघा लई घाण झालेलं आहे, ते थोडंसं विसळून घेऊ आपण पहिलं तर. आता मित्रांनो, ज्यात आपण जर पाणी हे जात नाही तर जाऊ दे ते सगळ्या गोष्टी, कारण पाणी ठेवू पण पक्ष्यांना. आणि मित्रांनो, हे ओलं डबडं जरा आपण थोडं साईडला ठेवतो ते बसून. जरा हे ओलं डबडं आपण इकडे ठेवूया बघा. आणि जे उरलेलं पाणी आहे का इथं झाडांमध्ये टाकू, आणि चला खाली जाऊन काहीतरी खाऊन घेऊन जरा चहा बी करू, भूक लागली जरा लई. इथं टाकतो मित्रांनो थोडं, मी इथं थोडं टाकतो. झालं, चला आता एक मित्रांनो खाली जाऊन मी तुम्हाला आता खाली गेल्यावर भेटतो तुला डायरेक्ट चहा करतानाच. मित्रांनो, तर आत्ताच आपण आहे का, आपल्याला जरा चहा बिस्किट खायचं होतं म्हणून चहा ठेवलेला आहे बघा. जरा उकळायची वाट बघतोय आपण. मला त्याला जरा हे करू देतात, पण दुधाचा चहा करतोय पूर्ण. थोडंसं पाणी टाकलं एकदम त्याच्यात.
कारण त्या पातेल्यात एवढंच दूध होतं मित्रांनो, म्हणलं जाऊ दे याच पातेल्यात चहा करतो. चालू आहे. तर चला तुम्हाला डायरेक्ट चहा झाल्यावर भेटतो मित्रांनो. छाला तर उकळी आलेली आहे खाली. आता आपण बिस्किट शोधू पहिलं कुठे बघा. एक डब्यात असेल मित्रांनो. मारे गोल्ड आवड काय आपण खाणार नाही. तो कुठं आहे तो आपण घेऊ इथं ठेवू. आपण कुठलं आहे बघू थांबा. हे मोनेको आहे बहुतेक मित्रांनो. ते नको हां मित्रांनो. माहिती आपलं प्रोटीन पण आहे आणि हाईड अँड सीक पण आहे. हाईड अँड सीक घे मला असं वाटतं, पण नको हाईड अँड सीक. जाऊ दे घेतोच हाईड अँड सीक पण. राहू दे काय हवा. अच्छा अच्छा चला आता आहे का मित्रांनो. पहिले खाऊन घेतो मी सगळ्या. चला तुम्हाला खाऊन घेऊन झालं भेटतो. चला मित्रांनो. तर आता आपण आलेलो आहे डायरेक्ट डिटेन करायला. जर थांबा डायरेक्ट मित्रांनो हॉलिवूडचा हिरोज बनून जातो साऊथच्या विलन बसून. बघा मित्र लोशन बिशन लावलेलं आहे. तर आता डिटेन झाल्यावर भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन. मित्रांनो आता आहे का आपण घरी आलेलो आहे. जरा केस दिसत आपली जरा डिटेन पण केलेलं आहे बघा मित्रांनो. जरा गोरा वाटत असेल मी. बघा डिटेनचं लागलेलं आहे लोशन. आता हे केडमध्ये आणि खुरपाचं भेंडी आणलेलं आहे मित्रांनो. आता खुरपाला लावायला. चला आता मी ते सगळं करू. पहिले घरी जातो आणि हा जो ब्लॉग होता तो इथपर्यंतच होता. तर चला आपण भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.